जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं लक्षदीप करे अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत। मित्रांनो, आम्ही जो उपक्रम सुरू केलाय दररोज 10 प्रश्न चालू घडामोडीचे, हा खूप चांगला उपक्रम आहे आणि ह्या उपक्रमाने जास्तीत जास्त गोरगरीब विद्यार्थ्यांना जे पोलीस भरतीचा सराव करताय, जे 1-2 मार्कांनी राहिलेत किंवा ज्यांना आपलं वर्दीचं स्वप्न पूर्ण करायचंय, त्यांना आम्ही गॅरंटेड सांगतो की तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे। फक्त तुम्ही आमचा चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि या असेच नवीन नवीन तुम्हाला जे काही प्रश्न भेटणार आहे आयएमपी ते तुम्ही काय करा, नोट डाऊन करत चला। चला आता आपण बघूया की 31 ते 40 पर्यंत कोणकोणते प्रश्न आज महत्त्वाचे। बघा मित्रांनो, वंदे मेट्रो ट्रेन कोणत्या शहरादरम्यान धावणार आहे? तर अहमदाबाद ते भुज ह्या दोन शहरांदरम्यान कोणती ट्रेन धावणार आहे? वंदे मेट्रो ट्रेन। त्यानंतर पुढचा प्रश्न बघू, 2024 चा विष्णुदास भावे पुरस्कार हा कोणाला जाहीर झाला आहे? सुहासिनी जोशी यांना 2024 चा विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर झाला आहे। त्यानंतर बघू 2024 नाही, तर एक टायपिंग मिस्टेक झाले, 2025 पाहिजे हा। 2025 चे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर दिल्ली। आणि आणखीन याच्याबद्दल हे हा प्रश्न येणाऱ्या परीक्षेला पेपरला 100% दिसणार, म्हणजे दिसणार। आजच आयएमपी करून ठेवा, वहीमध्ये लिहून ठेवा किंवा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, जे शक्य होईल ते करा। कारण हा प्रश्न आपल्याला माहिती की गेल्या 10 वर्षापासून साहित्य संमेलनावर प्रश्न विचारला जातो पेपरला। हा का नाही येणार? हा पण येणार, फक्त आपण लक्ष असू द्या की 2025 चे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे? दिल्ली। आणि कितवं अधिवेशन असणार आहे, कितवं संमेलन असणार आहे? तर बघा 98वे संमेलन असणार आहे, 98वे, लक्षात असू द्या। त्यानंतर याच्या टाइप मध्ये अजून एक पुढचा प्रश्न विचारतील आपल्याला परीक्षेला, 2025 च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण असणार आहे? तर अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर ह्या अध्यक्ष असणारे। एक तर विचारतील ठिकाण बघा, नाही तर विचारणार कितवे, नाही तर विचारणार अध्यक्ष, हे तुम्हाला विचारू शकता। या तीन पैकी ठिकाण म्हणलं तर दिल्ली, कितवे म्हणलं तर 98, अध्यक्ष म्हणलं तर तारा भवाळकर। महत्वाचं आहे म्हणून जास्त वेळ सांगतो तुम्हाला। त्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण, 2024 चा इराणी क्रिकेट कप हा कोणत्या संघाने जिंकला? तर बघा मुंबई या संघाने इराणी कप जिंकला। आणि असं पण विचारतील इराणी कप जो आहे हा कोणत्या खेळासंदर्भात आहे? तर बघा क्रिकेट ह्या खेळासंदर्भामध्ये कधी कधी काय ना विजेताने विचारत असं विचारता का हा जो कप आहे किंवा ही जी काही स्पर्धा आहे ही कोणत्या खेळाशी निगडित आहे? तर इराणी कप जो आहे तो क्रिकेट खेळाशी निगडित आहे। चला पुढचा प्रश्न बघू आपण। त्यानंतर बघा, राष्ट्रीय शिक्षक दिन केव्हा साजरा केला जातो? 5 सप्टेंबर। असे मी मध्यंतरी तुम्हाला असे जे युनिक आहे ना प्रश्न परीक्षेला येऊ शकता किंवा विचारलेले ते आम्ही मध्ये तुम्हाला हे प्रश्न दिले, कारण हे सगळे परीक्षा संदर्भामध्येच आहे, पेपरला येऊन गेलेले प्रश्न असतात। काही नवीन प्रश्न आहे तुमच्यासाठी की मराठी भाषा गौरव दिन हा केव्हा साजरा केला जातो? 27 फेब्रुवारी। मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी। आणि त्यानंतरचा हा युनिक प्रश्न आहे की परीक्षेला येऊ शकतो, अभिजात मराठी भाषा गौरव दिन केव्हा असतो? तर अभिजात मराठी भाषा गौरव दिन हा 3 ऑक्टोबर दरम्यान असतो। याला हायलाइट करून ठेवा, आयएमपी जर परीक्षेला जर विचारलं अभिजात मराठी भाषा गौरव दिन केव्हा, तर 3 ऑक्टोबर। तुम्ही आता नोट डाऊन नाही केलं, त्याला जर गॅप दिला तर नक्की तुमचा हा प्रश्न चुकू शकतो आणि 1 मार्काने वर्दी अंगावर येते पण, आणि 1 मार्काने वर्दी आपल्यापासून दूर जाते पण। 1 मार्काची किंमत त्याला विचारा जो 1 मार्काने आज घरी बसलाय किंवा सारख्या मार्कावर पण वेटिंगला असता मुलं। तर असं काही हे करू नका की जेणेकरून तुम्हाला कसे परत रनिंग, परत 1600, परत गोळा, परत 100, पर मुलींसाठी पण तेच पुन्हा एकदा 800। त्यापेक्षा माझं एक सांगणं आहे, एकच भरती द्यायची पण प्रॉपर द्यायची, पहिली आणि शेवटची, कुठली एक्झाम असू द्या। चला पुढचा प्रश्न बघू, नाटो संघटनेच्या सरचिटणीसपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर नाटो संघटनेच्या सरचिटणीसपदी मार्क रुटे यांची निवड केली आहे। आणि त्यानंतर पुढचा प्रश्न, नाटोची स्थापना ही केव्हा करण्यात आली? वर्ष स्थापनेचं लक्षात असू द्या, 1949 साली नाटो या संघटनेची स्थापना झाली। आणि नाटोचं मुख्यालय जर परीक्षेला जर विचारलं तर नाटोचं मुख्यालय कोणतं आहे? ब्रुसेल्स, बेल्जियम। त्यानंतर बघा मित्रांनो, आम्ही एक चांगला उपक्रम सुरू केलाय, आता आपण 40 प्रश्नांपर्यंत आलोय। मुद्दामूनच शॉर्ट व्हिडिओ बनवतोय जेणेकरून तुम्हाला याचा फायदा झाला पाहिजे, तुम्हाला समजलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे, तुम्ही ऐकू पण शकता। जर तुम्हाला आमचा उपक्रम चांगला वाटत असेल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। धन्यवाद, थँक्यू।